नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कासेगावात उद्या सद्भावना मुकफेरी. बोधिवृक्ष तोड प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी. कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील बौद्ध समाजाने रोपण केलेला पवित्र बोधिवृक्ष एका इस्माने बेकायदेशीरपणे तोडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सद्भावना मुकफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी समस्त बौद्ध समाज कासेगाव यांच्या वतीनं श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार आहे. थोर स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेत्या क्रांती वीरांगना इंदुताई बाबूजी पाटणकर यांच्या रक्षा विसर्जनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या ठिकाणी बौद्ध धम्माचे प्रतीक म्हणून बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आलं होतं. अनेक वर्षापासून हा वृक्ष समाजासाठी श्रद्धास्थान ठरला होता. मात्र दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी एका इस्माने हा वृक्ष बेकायदेशीरपणे कापल्याची घटना घडली. या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या असून याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध विहारात बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. संबंधित शासकीय कार्यालयाकडे तक्रार अर्ज व निवेदने सादर करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या उद्देशाने उद्या कासेगावात सद्भावना मुकफेरी काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.